नमस्कार. आता बरेच विद्यार्थी जे मराठा कास्ट मध्ये आहेत त्यांना त्रास होतोय म्हणजे कशाबद्दल की कन्फ्युजन खूप आहे की आम्ही ईडब्ल्यूएस काढायला गेलो तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळत नाही. मग काय करायचं आहे, कारण आता सीईटीचे फॉर्म भरायचे आहेत किंवा पुढच्या वर्षी ऍडमिशनला पण जायचं आहे, तर आम्हाला सर्टिफिकेट कुठलं लागणार. आता मेन प्रॉब्लेम काय होता ते सांगतो तुम्हाला. ओके, की पहिला काय, जेडब्ल्यूचा फॉर्म भरला. जेडब्ल्यू मध्ये जो मराठा कास्ट येते, जी मराठा कास्ट येते ती जेडब्ल्यू मध्ये कुठे येते, ईडब्ल्यूएस मध्ये येते, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. जर तुमचा इन्कम 8 लाखांच्या खाली असेल, ओके, म्हणजे जर तुम्ही मराठा आहात, महाराष्ट्रातले आहात आणि जेडब्ल्यूचा फॉर्म भरताय तर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये येत होता, सेंट्रल. कारण मराठा ही कास्ट सेंटर मध्ये म्हणजे पूर्ण भारताचा जर विचार केला तर ती ओपन मध्ये कन्सिडर होते, त्यामुळे त्यांना ईडब्ल्यूएस लागत होते, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. जर ते इन्कम असेल त्याच्या खाली तर 8 लाखांच्या खाली वगैरे. आता पुढच्या वर्षीचं काय होईल अजून तरी काय क्लिअर नाहीये, पण आपण जो मागच्या वर्षीपर्यंत होतं ते कन्सिडर करूया. ओके, मग ज्या मुलांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले त्या मुलांचं तर सगळं झालं. जेडब्ल्यूचा पहिला अटेम्प्ट पण ऑलमोस्ट संपलाय, एखादा दिवस पेपर राहिलेला तो पण झाला आता. मग ते मुलं आता सीईटीचा फॉर्म भरायला चालल्यात. पण सीईटीला काय असतं, सीईटी येत्या स्टेट गव्हर्नमेंट मधून. मग सीईटी जर स्टेट गव्हर्नमेंट मधून येत असेल तर बाळांनो तिथं आपण मराठा जी कास्ट येते ती स्टेट महाराष्ट्रामध्ये मराठा कास्ट ही येते एसईबीसी, स्पेशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. ठीक आहे, म्हणजे काय, जर आपण महाराष्ट्रात आहे, मराठा आहे, तर आपण एसईबीसीचं सर्टिफिकेट काढावं लागतं. एसईबीसी म्हणजे स्पेशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. ठीक आहे, म्हणजे आपण ईडब्ल्यूएस काढू नाही शकत. समजतंय? महाराष्ट्रात आहे, मराठा आहे, तर तुम्ही ईडब्ल्यूएस नाही काढू शकत. ईडब्ल्यूएस कशासाठी काढू शकतो, सेंट्रलचं काढू शकतोय, जेडब्ल्यू साठी. म्हणून जर सीईटीचा फॉर्म भरणार आहात, अजून वेळ आहे, 15 दिवस तर निवांत आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ईडब्ल्यूएस काढू नका, एसईबीसी काढा. आता तुम्हाला ईडब्ल्यूएस देत पण नाही. बरेच विद्यार्थी गेले मागायला की सर आम्हाला ते ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मागायला लागलोय पण आम्हाला ते देत नाहीये, ते बंद झाले म्हणून सांगतात. ऑब्व्हियसली, कारण मराठा ही कास्ट एसईबीसी मध्ये येते, त्यामुळे ईडब्ल्यूएस काढायचं नाही. त्यांना काय सांगायचे ते काढायला गेलाय की आम्ही मराठा आहे, ईडब्ल्यूएस लागत नाही, आम्हाला एसईबीसी लागतं. ठीक आहे, मग तुम्हाला एसईबीसीचं सर्टिफिकेट देतील आणि ते एसईबीसीचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही अप्लाय करा सीईटी साठी. आता फक्त एवढंच लागणार आहे का एसईबीसी? एसईबीसी स्टेटचं मागायचं, स्टेटचं. ईडब्ल्यूएस 2 आहेत, एक सेंट्रलचं पण आहे, स्टेटचं पण आहे. सेंट्रलचं कशासाठी लागत होतं, जेडब्ल्यू साठी, आणि स्टेटचं कशासाठी लागतं, जे विद्यार्थी मराठा नाही आहेत पण ओपन मध्ये मोडतात त्या विद्यार्थ्यांना स्टेटचं ईडब्ल्यूएस लागणार. मग ते मराठीत पण येतं आणि इंग्लिशमध्ये पण येतं, दोन्ही भाषेत येतं. आता काय कन्फ्युजन झालंय बऱ्याच ठिकाणी की इंग्लिश द्या म्हणलं की सेंट्रलचं देतात आणि मराठीत द्या म्हणलं की स्टेटचं देतात. तसं नाही आहे, इंग्लिश मध्ये स्टेटचं पण मिळतं, दोन्ही आहेत. स्टेटचं पाहिजे असेल तर ते इंग्लिश मध्ये पण येतं, मराठीमध्ये पण येतं. हा, सेंट्रलचं मात्र फक्त इंग्लिश मध्ये येतं आपल्या इकडे तरी. ठीक आहे, म्हणजे जे ओपन मध्ये येतात म्हणजे बाकीच्या सगळ्या कास्ट, त्यांनी काय करा, स्टेटचं ईडब्ल्यूएस काढा सीईटी साठी. आणि जे मराठा आहेत त्यांनी जेडब्ल्यू ला सेंट्रलचं ईडब्ल्यूएस आणि स्टेट मध्ये सीईटीचा फॉर्म भरताना एसईबीसी. मग तुम्ही म्हणणार आता ठीक आहे, आता तरी कळालं, आम्ही ओपन आहे तर स्टेटचं ईडब्ल्यूएस काढतो आणि आम्ही मराठा आहे तर आम्ही एसईबीसी काढतो. फक्त एसईबीसी काढून थांबणार आहे का? नाही, ते झालं एसईबीसी आहे ना तुमचं कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे, हे काढलं कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट काढल्यानंतर पुन्हा काय काढायला लागणार आहे, त्याची व्हॅलिडिटी पण काढावी लागणार आहे. नुसतं कास्ट सर्टिफिकेट काढून महत्वाचं नाही आहे. मराठा आहात, एसईबीसी मराठा जातीचं तुम्ही कास्टचं सर्टिफिकेट काढलं, त्याच्यानंतर काय द्या, व्हॅलिडिटीसाठी द्या. व्हॅलिडिटी म्हणजे काय बाबा, जात पडताळणी दाखला म्हणून असतो, तो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये मिळतोय. समजा तुम्ही सांगलीत राहताय तर सांगली समाज कल्याणला चला, कोल्हापुरात राहताय तर कोल्हापुरात चला, पुण्यात असेल तर पुण्यामध्ये. हे कास्ट सर्टिफिकेट कुठं लोक सहसा अप्लाय करतात, कास्ट सर्टिफिकेट काढायला तहसीलदार ऑफिसेस आहेत, महासेतू सेवा आहेत, इथे जाऊन तिथं अप्लाय करतात. पण तुम्हाला व्हॅलिडिटीसाठी पण ऑनलाईन अप्लाय करायचा आहे, तो फॉर्म
समाज कल्याण ऑफिसला नेऊन द्यावा लागेल. फक्त कास्ट सर्टिफिकेट काढून थांबू नका, काही उपयोग नाहीये त्याचा. व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट पाहिजे, पुन्हा त्यात एनसीएल पाहिजे, नॉन क्रिमिलियर. म्हणजे तिथे उत्पन्नाची 8 लाखांच्या खाली होती, जी मागच्या वर्षी, पुढच्या वर्षीचं अजून माहित नाही. मग त्याच्यासाठी आपण थांबूया एप्रिल महिन्यापर्यंत. एप्रिल महिना आला तर पुढच्या वर्षीच्या डिटेल्स कळतात, कारण ऍडमिशन 2025 ला घेणार आहे आपण जून जुलै मध्ये. पुढे त्याच्या सीईटीची परीक्षा झाली, रिझल्ट लागल्यानंतर, आणि त्याच्यासाठी 1 एप्रिल नंतरच एनसीएल लागेल. क्लिअर. पण सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी काढावीच लागेल. का? ते लगेच 1-2 महिन्यात येत नाही. बऱ्याच लोकांच्या प्रॉब्लेम असतात की आजोबा त्यांचे कर्नाटकमधून आलेत, आजोबांचे काही दाखले सापडत नाहीत, 1967च्या आधीचा पुरावा लागतो, ह्या सगळ्या व्हॅलिडिटीसाठी. आणि हे 15 दिवसात 1 महिन्यात होत नाही. मागच्या वर्षी मुलं 6 महिने होऊन गेलेत, अजून मिळत नाहीये. आणि जर तुमचं ऍडमिशन एसईबीसी थ्रू झालं आणि जर तुम्हाला व्हॅलिडिटी मिळाली नाही तर ऍडमिशन कॅन्सल होतंय. आता बरेच विद्यार्थ्यांचं ऍडमिशन कॅन्सल होण्यावर आले, कारण 6 महिने संपत आले, संपलेले पण आहेत, 3 महिने आणि सरकारनं वाढवून दिलेत, पण त्यांना ते सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचं मिळणारच नाहीये. मग त्यांचं ऍडमिशन कॅन्सल होणार. मग त्या मुलांना, काही मुलांचे कॉन्टॅक्ट झाले, सांगितलं की बाळांनो जर तुम्हाला मिळत नाही ना, पुन्हा सीईटीचा फॉर्म भरा आणि ह्या वर्षी सीईटी द्या, मार्क्स पाडा आणि पुढच्या वर्षी पुन्हा फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्या, कारण ऍडमिशन कसं इथे कॅन्सलच होणार आहे. आता हे मी नाही सांगत आहे, कॉलेजमध्ये ऍडमिशन प्रोसेस इंचार्ज ते पण तेच सांगतायत. तुम्ही व्यवस्थित ठिकाणी चौकशी केली तर तेच सांगणार. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट फक्त आहे आणि व्हॅलिडिटी नाही आहे तर ऍडमिशन कॅन्सल होतं. मग काय होतात, लोक काय म्हणतात की मिळत नाही ना, आमच्या गलीतला कोणतरी दादा आहे, काका आहेत, किंवा आमच्यात तो सेतू सेवा ऑनलाईन वाला आहे ना, तो म्हणला 5,000 द्या, 10,000 द्या, मी तुम्हाला काढून देतो, मी आहे की, विश्वास नाही का, असं बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं जातंय. सर्टिफिकेट मिळणं सोपं आहे, ते देतात की सर्टिफिकेट लय मोठी गोष्ट नाहीये, पण या व्हॅलिडिटीसाठी पण म्हणतात. मग लोकांना काय वाटतं, हे दादांना आमच्या किंवा त्या काकांनी लगेच काढून दिलं, 15-20 दिवसात दिलंय, थोडेफार पैसे घेतले, आता हे पण देतील ना. हे इझी मिळत नाही, हे क्लिअर करतोय. त्यामुळे एसईबीसी आहात, स्टेटमध्ये तुम्हाला एसईबीसी डॉक्युमेंटनं जावं लागेल मराठा असणाऱ्यांना. मग एसईबीसीचं सर्टिफिकेट झालं, व्हॅलिडिटी लागेल, आणि व्हॅलिडिटी नंतर तुम्ही एनसीएल नंतर करू शकता, आहे चान्स त्याला. पण हे ऍटलीस्ट हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे, कळालं. मराठा मुलांना ईडब्ल्यूएस मिळत नाही, जर ते पाहिजे असेल तर सेंट्रलचं काढावं लागतं, आणि तुम्ही जेडब्ल्यू साठी तर भरताय. महाराष्ट्रामध्ये सीईटीला चाललाय, मराठा आहात तर एसईबीसीचं सर्टिफिकेट काढा, सर्टिफिकेट आल्या व्हॅलिडिटीला अप्लाय करा, आणि व्हॅलिडिटी असेल, ही दोन्ही कागदपत्र सगळ्यात महत्वाची, ती एकदाच करावी लागतील, झाली. आणि देन एनसीएल म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला, तो दरवर्षी तुम्हाला रिन्यू करावा लागतो. समजतंय? क्लिअर. आणि बाकीच्या कास्टमध्ये ओपन मध्ये असाल तर तुम्ही ओपन मधून मग ईडब्ल्यूएस काढा स्टेटचा, आणि मग बाकीच्या सगळ्या कास्ट, मग ओबीसी, एससी, एसटी, मग त्यांची प्रोसेस आहे ती, त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, आणि नॉन क्रिमिनल ज्यांना आहे ओबीसी, एनटी वगैरे यांना तिथं ते लागेल. आता एनटी कास्ट वगैरे जी काय असते ती सेंट्रलला ओबीसी मध्ये येते, ही फक्त एनटी महाराष्ट्रात आहे. ह्याचे काही नियम आहेत. मग मी ऍडमिशनची प्रोसेस जशा सुरू होतील, नंतर येतील, त्या सगळ्या डिटेल्स मी देईन. आता मराठा विद्यार्थ्यांचा जो इश्यू चाललेला ईडब्ल्यूएसचा तो क्लिअर झाला असेल. ठीक आहे, हे डॉक्युमेंट्सला अप्लाय करा आणि सीईटीचे फॉर्म भरून टाका. ओके, चला, थँक्यू.